Welcome all dear SSC students into the bridge course day 33. See, every day friends we are enjoying English language and its usage in your day-to-day life. And in this way we are trying to bridge the gap between the 9th and 10th standard. We have enjoyed picture description in the previous video. At the same times we have enjoyed some expressions in English. Today also we are enjoying the idiomatic expressions or idioms and proverbs. Okay, see, here we are going to learn what is the difference between the idiom and proverb, or a quotation and proverb. Let's see. Okay, here are the definitions and the differences. What is quotation? A quotation is an impactful statement of any great person made at the specific situation, being praised and used by many all times. Means quotations. आता म्हणजे काय की एखादी सुप्रसिद्ध व्यक्ती असते, ती काहीतरी आपल्या भाषणातनं म्हणा, आपल्या लिखाणातनं म्हणा, आपल्या उपदेशातनं म्हणा संदेश देऊन जाते. आणि मग सदा सर्व काळ त्या व्यक्तीचं ते प्रसिद्ध ते जे वाक्य असतं ते प्रसिद्ध होतं आणि मग त्याचा उपयोग पिढ्यानपिढ्या होत राहतो. Same thing happens with the cinemas. Okay, in the old syllabus of 8th standard there were some phrases to learn, as there is always a room at the top. This is a proverb. There is always a room at the top. Or I am not placed in this way. These phrases were there. These proverbs were there. So, when I was in front of the students, I was striking their imagination by saying an example, by giving an example from the famous quote of Hindi film, one of the Hindi films. Are oh Samba, no need to me to complete this quotation at all into the classrooms. Means students were completing this quotation into the classroom, and students were coming out of hundreds of Marathi and Hindi such quotations from Marathi and Hindi cinemas. In this way, in English, in Hindi and in Marathi, these quotations are very famous. Some quotations are from Marathi dramas, म्हणजे नाटकं. Some are from Marathi cinemas, some are from famous books written by the well-known, reputed, popular writers, literary artists. सो कोटेशन म्हणजे काय तर एक वाक्य असतं आणि हे नेहमी प्रेझेंट काळामध्ये असतं मित्रांनो कोटेशन. आणि जे आपण कोट करतो, कोट म्हणजे आपण ते विशेष अवतरण चिन्हांमध्ये दाखवतो ते वाक्य वेगळं असं म्हणून, उठून दिसावं असं म्हणून आपण पंक्च्युएशन मार्क्समधून ते दाखवतो. म्हणजे आपण कोट करतो, कोटेशन आपण कोट करतो. आणि कोटेशन हे कोणत्या तरी प्रसिद्ध व्यक्तीने, मोठ्या व्यक्तीने म्हटलेलं असतं. Note, therefore a quotation is used in present form, like John Keats says, beauty is truth and truth is beauty. जॉन किट्स हा इंग्लिशमधला खूप फेमस कवी आहे मित्रांनो, आणि त्याने ओद टू द अर्न ह्या नावाची कविता लिहिलेली आहे. ओद म्हणजे एक लिखाणाचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रशंसेपर किंवा एखाद्या गोष्टीला उद्देशून असं लिहिलं गेलेलं असतं. आणि हे ओड टू द म्हणजे ज्याच्यामध्ये इरेग्युलर मीटर असतात त्या कवितेमध्ये,
म्हणजे अनियमित वृत्त असतात त्याच्यामध्ये. आणि ओड टू द अर्न म्हणजे काय, तर ते कलश, म्हणजे मेल्यानंतर अस्थी ज्याच्यामध्ये ठेवतात ना, ज्या तांब्यासारखं कलशासारखं असतं त्याला म्हणतात अर्न, URN, अर्न. ओड टू द अर्न, ओड टू द अर्न मधली ही ओळ आहे मित्रांनो, म्हणजे त्या कवितेतली एक ओळ आहे. ब्युटी इज ट्रूथ अँड ट्रूथ इज ब्युटी. म्हणजे बघा, म्हणजे माणूस मेल्यानंतर माणसाच्या मागे काय उरतं, तर बघा की एक जॉन किट्स असं म्हणतो की हे जे ब्युटी आहे ना, हे सत्य जे आहे ना ते ब्युटी आहे, तेच सौंदर्य आहे. सत्य जे आहे तेच सौंदर्य आहे, आणि जे सौंदर्य आहे ना तेच खरं चिरंतर सत्य आहे, असं जॉन किट्सला म्हणायचं या ओळीतनं. तर ही ओळ खूप फेमस झाली किंवा आपण नेहमी ही ओळ वापरतो, निबंध लिहिताना म्हणा, भाषण देताना म्हणा. आणि तसंच ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज, आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथ हा सुद्धा खूप मोठा लेखक होऊन गेला मित्रांनो. त्याचे कोटेशन्स खूप फेमस आहेत. त्यातलं हे एक कोटेशन आहे ऑलिव्हर गोल्डस्मिथचं. ऑलिव्हर गोल्डस्मिथ सेज, व्हेअर वेल्थ अक्युमुलेट्स मेन डिके. म्हणजे जसा माणसाकडे पैसा जमा व्हायला लागतो तसं त्याच्यातलं माणूस पण सरतं, असं त्याचा अर्थ आहे. तर असे हे जे कोटेशन्स असतात ना मित्रांनो, हे खूप काही अर्थ सांगत असतात. म्हणजे खूप गर्भितार्थ असतो त्या कोटेशन्सला, तो समजून घ्यायला लागतो. आणि इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय? इट इज अ फ्रेज or a group of words which has a different meaning than the actual words used. म्हणजे इडिओमॅटिक एक्सप्रेशन म्हणजे तिथे दिलेले जे शब्द असतात, 4-5 शब्द मिळून ही एक एक्सप्रेशन होतं इडिओमॅटिक, किंवा एक इडिओम होते तयार. 4-5 शब्द मिळून किंवा जास्तही किंवा त्यापेक्षा कमी 2-3 शब्द मिळून. तर हे जे इडिओम असतं ना, हे त्या शब्दांचा जो शब्दशः अर्थ आपण लावला ना डिक्शनरीत बघून, तर तो अर्थ नसतो त्याचा एक विशेष अर्थ असतो. एक ठराविक अर्थासाठी ती इडिओम वापरली जाते, म्हणजे इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स वापरले जातात. तर इडिओमॅटिक एक्सप्रेशन मीन्स व्हॉट? इट इज अ फ्रेज ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच हॅज अ डिफरंट मिनिंग दॅन द ॲक्च्युअल वर्ड्स युज्ड. म्हणजे दिसतात काही शब्दच, पण अर्थ मात्र काहीतरी भलताच असतो. फॉर एक्झाम्पल, कूल ॲज अ ककंबर. कूल ॲज अ ककंबर म्हणजे person who is calm in the difficult situation or in frustration too. म्हणजे काकडीसारखा शांत का, म्हणजे काकडीसारखा शांत हा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. म्हणजे अशी व्यक्ती की जी कितीही संकट आले तरीसुद्धा डगमळून जात नाही, घाबरून जात नाही, अशी व्यक्ती. ओके. अँड दुसरं इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे, डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. आपण जनरली काय करतो की बाहेरचं कवर बघतो आणि त्याच्यावरनं पुस्तकाचा अंदाज घेतो की कवर असं आहे तर पुस्तक असं असेल. पण मित्रांनो, ही इडिओमॅटिक फ्रेज असं सांगते की अशा रीतीने, म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की आपण काही गोष्टी फक्त बाहेरून बघतो आणि लगेच आपण चांगलं वाईट, खरं खोटं किंवा बरं वाईट वगैरे लगेच आपण त्याचं हे करायला सुरुवात करतो. तर असं नकोय करायला. तर एखाद्या गोष्टीचा आपण सखोल अभ्यास केला पाहिजे, असं ही फ्रेज, ही इडिओमॅटिक एक्सप्रेशन सांगते. डोंट जज अ बुक बाय इट्स कवर. डोंट जज एनिथिंग बाय इट्स अपिअरन्स, आउटर अपिअरन्स. म्हणजे बाहेरच्या भूलभुलैयाला तुम्ही बळी पडू नका, पण तुम्ही एखादी गोष्ट सखोल आतमध्ये जाऊन बघा, विचार करा आणि मग निर्णय घ्या. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. राईट इन युअर वर्ड. आता राईट इन युअर वर्ड्स हे आपल्याला वहीत लिहायचं की कोटेशन्स म्हणजे व्हॉट डज कोटेशन मीन्स? कोटेशन मीन्स अ quotation which is quoted or which is said by a famous person in his speech or in his article or in his book or in his life. For example, Bal Gangadhar Tilak has said, Swarajya is my birthright and I will have it in any standing harvest. म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे जे वाक्य फेमस झालं, प्रसिद्ध झालं खूप टिळकांचं, तर ते एका वृत्तपत्रामध्ये त्यांच्या आलेल्या लेखातलं असं हे वाक्य फेमस आहे, त्यांनी ते म्हटल्यापासनं. तर ते कोटेशन आहे. आणि इडिओम मीन्स द वर्ड्स विच सीम
their meaning is different. The words which are there into the idiomatic expression, their meaning differs, actual meaning differs. In this way, स्वराज इज माय बर्थराईट अँड आय शॅल हॅव इट. आता इथे तुम्हाला कोटेशन्स आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स मिक्स करून दिलेत, तर तुम्ही ते बायफर्गेशन करायचं आहे त्या कॉलममध्ये उचलून लिहायचं आहे. तर हे काय आहे, स्वराज इज माय बर्थराईट अँड आय शॅल हॅव इट. हे काय असेल, मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल दिलं, काय असेल ते उचलायचं आणि एक कोटेशन असेल तर इथे लिहा, आणि जर ते इडियोमॅटिक एक्सप्रेशन असेल तर इथे लिहा. नी जर्क रिॲक्शन. नी जर्क रिॲक्शन म्हणजे क्विक रिस्पॉन्स, ह्याचा असा अर्थ होतो. तर म्हणजे तो शब्द वेगळे आहेत त्याच्यामध्ये आणि त्याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे काय असेल तर तुम्ही कोटेशन असेल तर इथे लिहा आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशन असेल तर इथे लिहा. डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल म्हणजे नको तिथं फालतू डेअरिंग करणं, दाखवणं, म्हणजे मूर्खपणा करणं नको तिथं, अशा रीतीने. म्हणजे ते शब्द वेगळे आहेत आणि अर्थ वेगळा आहे. ओके. गो गेटर. गो गेटर म्हणजे द पर्सन हू इज ऑलवेज व्हेरी मच ॲक्टिव्ह इन व्हरायटी ऑफ काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. सो व्हॉट इज इट? You have to identify either if it is a quotation, then write down in the quotation column. If it is an idiomatic expression, then write down it into the idiomatic expression. Only two things are infinite: the universe and stupidity. आइन्स्टाईन असं म्हणून गेले आहेत, आइन्स्टाईन खूप मोठे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असं म्हणून गेले आहेत, ओनली टू थिंग्स आर इन्फिनाईट. ह्या जगामध्ये दोनच गोष्टी अनंत अशा आहेत, ज्या अजरामर आहेत. वन इज युनिवर्स, पहिली गोष्ट म्हणजे हे विश्व, अँड सेकंड इज स्टुपिडिटी. स्टुपिडिटी म्हणजे माणसातला मूर्खपणा, आपल्यातला, आमच्या सगळ्यांमधला. सो दिस इज सेड बाय आइन्स्टाईन. मग हे काय आहे, ओळखा आणि लिहा. कोटेशन असेल तर इथे लिहा आणि इडियोमॅटिक एक्सप्रेशन असेल तर इथे लिहा. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. मीनिंग्स ऑफ इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स. आता मी इथे काही तुम्हाला इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स दिलेत आणि त्यांचे अर्थ दिलेत. बाईल ऑफ लाफ. बाईल ऑफ लाफ मीन्स समवन हू इज व्हेरी फनी. म्हणजे एखाद्याचा स्वभाव असा असतो की जो फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग गोज ऑन डिस्प्लेइंग जोक्स अँड मेक्स पीपल लाफ अँड लाफ. सो दॅट पर्सन इज व्हेरी मच फेमस फॉर हिज फनी नेचर. सो बाईल ऑफ लाफ. त्या माणसाच्या व्यक्तीच्या बाबतीत आपण असं म्हणू, बारेल ऑफ लाफ. ओके. डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ मीन्स अ सेन्सिबल अँड रिअलिस्टिक पर्सन. कोण कितीही यश मिळवलं, ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं तरी डाऊन टू अर्थ आहे, म्हणजे सगळ्यांच्या समोर नम्रतेने वागणारा आहे, अशी व्यक्ती. ओके. म्हणजे डाऊन टू अर्थ. डेअर डेव्हिल. डेअर डेव्हिल मीन्स समवन हू टेक्स अननेसेसरी रिस्क. म्हणजे गरज नसताना जीवावर बेतणारं संकट म्हणजे ओढून घ्यायचं, किंवा आपण म्हणजे अशा रीतीने काहीतरी दिव्य करायला जायचं. आपण नाही का सेल्फी काढायला जातो, काही मित्रांना दाखवायचं असतो ना आपल्याला सेल्फी, तर आपण काय करतो, डेअर डेव्हिल करतो. मग त्याच्यामध्ये किती घटना घडतात. कोण मागे मागे सरकायला फोटो काढायला जातो आणि तोही जातो कुठेतरी दरीत पडून, कोण पाण्यात पडतं, कोण समुद्रात पडतं, कोण नदीत पडतं, कोण धरणात पडतं. तर असं करू नये बरं का मित्रांनो. डेअर डेव्हिल दॅट इज म्हणजे आपला फोटो हा आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा नाही आहे, आपलं कर्तृत्व. आणि सगळ्यात आधी ते कर्तृत्व करण्यासाठी आपण जिवंत असायला पाहिजे की नको. म्हणून आपलं लाईफ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन दिस वर्ल्ड. म्हणून जगात काहीच महत्त्वाचं नाही, हेल्दी लाईफ महत्त्वाचं. ओके. सो डोंट डू डेअर डेव्हिल. तुम्ही असं डेअर डेव्हिल असं कृत्य करू नका. ब्रेक अ लेग. ब्रेक अ लेग मीन्स गुड लक. बघा तुम्हाला काय वाटेल की इथे पाय मोडला, तंगडं मोडलं, पण नाही, तसं नाही आहे काही. म्हणजे ब्रेक अ लेग हा जरी अर्थ होत असला ना शब्दशः, तरी त्याचा मिनिंग असा होतो गुड लक. म्हणजे आपण म्हणतो ना बेस्ट लक, गुड लक वगैरे. तर तुम्ही अशा रीतीने उद्यापासून असा मेसेज पाठवू शकतात, ज्याला बेस्ट लक द्यायचं असेल, त्याला गुड लक म्हणायचं असेल, त्याला ब्रेक अ लेग. भलेही तो विचारेल का काय पाठवलं हे, मग त्याच्याही ज्ञानात भर पडेल तुमच्यामुळे. ओके. सो यू कॅन चेंज युअर इन दिस वे द वे ऑफ सेंडिंग मेसेजेस.
गो गेटर मीन्स समवन हु इज ॲक्टिव्ह ऑल द टाईम, म्हणजे जो सतत काही ना काही कृती करत राहतो. चांगल्या काही वेळेला यश मिळतं, काही वेळेला मिळत नाही. सायंटिस्ट असतात ना, हजारो लाखो प्रयोग करतात, तेव्हा कुठे एक शोध लागतो. सो नॉनस्टॉप दे गो ऑन डुईंग व्हरायटी ऑफ काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. सो दीज आर ॲक्टिव्ह पीपल मीन्स गो गेटर्स. They are go-getters. So let's move to the next slide. This is the learning activity. We have to fill the gaps with the help of the idiomatic expressions which are given there into the bracket. See, Raj always getting more than his ability. It is really his. राज ऑलवेज गेटिंग मोर दॅन हिज ॲबिलिटी. इट इज रिअली हिज. म्हणजे त्याला नशिबापेक्षा नेहमीच जास्त मिळत असतं. म्हणजे तो अभ्यास करतो 60% आणि त्याला मिळतात 80% वगैरे अशा रीतीने. सो इट इज हिज ब्रेक अ लेग, म्हणजे इट इज हिज गुड लक. ओके. सेकंड, विअरिंग स्लीपर्स विथ टाय अँड कोट इज, म्हणजे एखादा तुम्ही खूप सुंदर परिधान केलेला ड्रेस आहे, सूट आहे, पण त्या सूटावर तुम्ही बूट न घालता स्लीपर घातलेली आहे, तर व्हॉट इज इट? इट इज अ बाईल ऑफ लाफ. म्हणजे तुम्ही लोकांना हसवतायत अशा रीतीने विक्षिप्त पेहराव करून. ओके. डॅश ऑलवेज रिस्पेक्ट्स अदर्स इव्हन गेटिंग ग्रँड सक्सेस ऑर ग्रँड वेल्थ. म्हणजे एखादा खूप श्रीमंत झाला, एकदम 5 कोटीची किंवा 10 कोटीची लॉटरी लागली, किंवा एखाद्याने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मिळवलं, तरीही तो कसा आहे? ऑलवेज रिस्पेक्ट अदर्स, इतरांचा आदर करतो. म्हणजे डाऊन टू अर्थ, ऑलवेज रिस्पेक्ट्स others. ओके. उत्तर आपण लिहिलं. फोर्थ वन, स्टुडंट्स हू स्टडी हार्ड अँड पार्टिसिपेट इन द co-curricular activities are go getters. म्हणजे बघा, ते स्टुडंट्स कसे हू स्टडी हार्ड, म्हणजे ते हार्ड अभ्यास पण करत असतात खूप जोमाने, आणि शिवाय co-curriculum ॲक्टिव्हिटीज पण त्यांच्या जोमाने चाललेल्या असतात. म्हणजे ते सतत ॲक्टिव्ह की नाही, म्हणजे ते कोण? दे आर गो गेटर्स. ओके. लास्ट वन, डायव्हिंग इन फ्लड विदाउट मास्टरी इन स्विमिंग. एखाद्याने नवीनच स्विमिंगचा क्लास लावलेला आहे आणि तो आत्ता कुठेच थोडं पोहायला लागलेला आहे, आणि अशा व्यक्तीने किंवा अशा पोहणाऱ्याने खूप पूर आलेल्या नदीमध्ये पोहायसाठी उडी टाकून देणं म्हणजे काय? म्हणजे डेअर डेव्हिल. म्हणजे किती हे जीवावर बेतणारं झालं की नाही कृत्य त्या व्यक्तीचं. म्हणून डायव्हिंग इन फ्लड विदाउट मास्टरी इन स्विमिंग इज डेअर डेव्हिल. ओके. सो इन दिस वे वी हॅव फिल्ड ऑल दीज इडिओमॅटिक एक्सप्रेशन्स अकॉर्डिंग टू देअर मिनिंग्स. म्हणजे अशा रीतीने आपण इडिओमॅटिक एक्सप्रेशन टाकायचं मित्रांनो, की जेणेकरून आपल्या त्या वाक्याला परिपूर्ण अर्थ प्राप्त झाला पाहिजे. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. Common English idioms and expressions. If you will search on Google, or if you will if you have habit of handling a dictionary, a hard copy of a dictionary, you will find lots of idiomatic expressions there. So here are some I have cited for you. Idiom, it takes one to know one. It takes one to know one means you are just as bad as I am. Positive, see the sentence in positive degree, means this idiom means this. म्हणजे ह्या इडियमचा अर्थ हा होतो. इट्स अ पीस ऑफ केक, म्हणजे केकचा तुकडा असं नाही घ्यायचा अर्थ. इट्स सो इझी फॉर मी, हे किती सोपं आहे ना, मी अगदी इझिली करून जाईल हे काम पूर्ण. इन दिस वे. इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता तुम्ही बघितलं की किती रत्नागिरी चिपळूण, सो मच हेवी thunderstorm and heavy rain was there. So we can say in such situation it's raining cats and dogs. म्हणजे काय आहे? कॅट्स आणि डॉग्सचा पाऊस पडतोय असा नाही अर्थ घ्यायचा मित्रांनो. इट्स रेनिंग हार्ड, म्हणजे प्रचंड पाऊस पडतोय असा अर्थ घ्यायचा. किल 2 birds in 1 stone. आपण मराठीत पण म्हणतो बऱ्याच वेळेला, एका दगडात 2 पक्षी मारणे. म्हणजे काय शब्दशः अर्थ आहे का? मी एका दगडाने खरंच 2 पक्षी झाडावर दगड मारून 2 पक्षी मारले आहेत का? नाही. म्हणजे मी काय केलं की एकाच कामामध्ये 2 कामं पूर्ण करून टाकलीत अशा रीतीने. ओके. सो एका दगडात 2 पक्षी मारणं ह्याला म्हणतात. मीन्स किल 2 birds with 1 stone means get 2 things done with a single action.
ओके, म्हणजे मी 2 व्हिडिओ एकाच व्हिडिओतनं एकाच दिवशी दाखवून देणं, म्हणजे एका दगडात 2 पक्षी. ओके, सो होमवर्क फॉर यू स्टुडंट्स, फाइंड अँड राईट some idiomatic expressions and quotations from our 9th course book. आता आपल्या ह्या 9वीच्या पुस्तकामध्ये भरपूर इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आपल्याला सापडतील आणि कोटेशन्स पण सापडतील मित्रांनो, लेसन्समध्ये म्हणजे पॅसेजेसमध्ये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द पोएम्स. ओके, तर पॅसेजेसमध्ये आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही सांगते. पेज नंबर सी दिस लेसन 3.5, दॅट इज द ग्रेट सायंटिस्ट, अँड सी दिस पेज नंबर 89. इथे आपल्याला इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स वापरलेले आहेत 2. पहिलं बघा, रीडिंग बिकम हिज ऑब्सेशन. इथे आपल्याला मायकेल फॅरेडेबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की रीडिंग बिकेम हिज ऑब्सेशन, म्हणजे वाचन हा त्याच्यासाठी अडथळा होता. याचा शब्दशः अर्थ नाही आहे त्या लेसनमध्ये, वेगळा अर्थ आहे. ओके, आणि दुसरं काय, इलेक्ट्रिसिटी बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन फॉर हिम, म्हणजे विद्युत हे जे आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज, त्याच्यासाठी आयुष्यभर आकर्षणाचा विषय ठरले. म्हणजे काय, म्हणजे शब्दशः अर्थ नाही आहे असा त्याचा, म्हणजे त्याला इंटरेस्ट होता की इलेक्ट्रिसिटीमध्ये काहीतरी संशोधन करण्याचा, ही त्याची आवड होती, हा त्याचा कल होता, असं त्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनला सांगायचं आहे. परत पाठीमागच्या पेजवरती आहे मित्रांनो की डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम, पेज नंबर 90. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम, म्हणजे दैवाने काहीतरी वेगळंच आखून ठेवलेलं होतं. म्हणजे काय की म्हणजे त्याच्या जीवनामध्ये भलतंच काहीतरी घडलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शब्दशः अर्थ नाही घ्यायचा असा त्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा अर्थ आहे. असे खूप वाक्य आहेत मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये किंवा इडियोमॅटिक एक्सप्रेशन्स आहेत. तर तुम्ही शोधा आणि नक्की तुम्हाला पण असे सापडतील आणि ते तुम्ही लिहून काढा. किमान 10 लिहिलेत तरी भरपूर आहेत. आता मी इथे सांगितलेले 3 हे पण लिहा, म्हणजे 10 + 3 असे 13 होणार तुमच्या होमवर्कमध्ये. आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वेळेला म्हणजे बघा की प्रोव्हर्ब येते, म्हणजे टिट फॉर टॅट, शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज, किंवा स्ट्राईक द आयर्न व्हाईल इट इज हॉट वगैरे असे खूप आहेत. आणि असे हे जे आहेत ना प्रॉव्हर्ब्स, हे कोणत्या परिस्थितीत वापरायचे आहेत, आपण कोणती प्रॉव्हर्ब कोणत्या परिस्थितीत वापरायची हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला निबंधामध्ये लेखनामध्ये पाहिजे तेव्हा माहिती असेल तेव्हा पाहिजे ते प्रॉव्हर्ब वापरता येईल. तर आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.